नमस्कार. श्रीकृष्णाने युद्धप्रसंगी भगवद्गीता ही पार्थास सांगितली. पार्थ जेव्हा सर्व समोर काका, आजोबा, चुलत भाऊ हे सगळे गुरु हे सगळे बघितल्यानंतर हतबल झाला. त्यांनी गांडीव फेकून दिलं आणि तो विमनस्क अवस्थेमध्ये गेला. तेव्हा श्रीकृष्णाने युद्धक्षेत्रामध्ये भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आणि पुन्हा त्याला नवसंजीवन दिलं. या जगामध्ये फक्त पार्थासाठी ही भगवद्गीता सांगितलेली नाही, तर प्रत्येक जीवाला जेव्हा आत्मग्लानी येते, जेव्हा तो परास्त होतो वेगवेगळ्या दुःखांनी, तेव्हा त्याला नवे संजीवन देण्यासाठी भगवद्गीतेचे श्लोक फार उपयोगी आहेत. आपण बघूयात या ठिकाणी श्रीकृष्णाने नवसंजीवनी पार्थास आणि सर्व जीवाला कशी दिलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे विश्वसंजीवन. विश्वसंजीवन करण्या हरिने पार्थावधुनी गीता चिंतन. कर्म करी रे सक्षमतेने शोक आवरून दृढवत हे मन. अर्जुन वदला गांडीव गुरुनी पितामहावर कैसे उचलू. अर्जुन वदला गांडीव गुरुनी पितामहावर कैसे उचलू. शाश्वत आत्मा जन्म मृत्यूना नकोस गुंतून कोडे उकलू. भगवंताने कर्मयोग ज्ञान परात्पर विशद करोनी. भगवंताने कर्मयोग ज्ञान परात्पर विशद करूनी. सांख्य आनिक अक्षर ब्रह्मी मोक्ष योग तो चिंतन करूनी. विराट दर्शन घडवूनी पार्था हतबलताही परास्त करिता. विराट दर्शन घडवूनी पार्था हतबलताही परास्त करिता. अर्जुन होई सज्ज लढाया आवेशुनी मग गांडीव धरिता. क्षत्रियाचा धर्म शिकवूनी युद्धास्तव हे युद्ध करावे. क्षत्रियाचा धर्म शिकवूनी युद्धास्तव हे युद्ध करावे. सत्कीर्तीला प्राप्त होऊनी अंती पार्था स्वर्गी जावे. निमित्त करुणी पार्थावदले विश्वजनांसी हो संबोधन. निमित्त करुणी पार्थावदले विश्वजनांसी हो संबोधन. प्रत्येकाने कर्म करावे हतबलतेचे करुण रोधन. गीता सांगे ब्रह्मज्ञान अन जगण्या देई नवसंजीवन. गीता सांगे ब्रह्मज्ञान अन जगण्या देई नवसंजीवन. रात्रंदिन ही भगवद्गीता चिंतन करिता उजळे जीवन. प्रत्येकाचे जीवन कोडे उकलून उत्तर गीता देते. प्रत्येकाचे जीवन कोडे उकलून उत्तर गीता देते. चिंतन मननी अभ्यासूनही चुकलेल्यांना वाट दावते. भगवंताच्या सान्निध्याचे गीता तर तत्वी दर्शन घडते. भगवंताच्या सान्निध्याचे गीता तत्वी दर्शन घडते. श्रीदासाचे रंध्रामधुनी भगवत भक्ती नित्य प्रसवते. श्रीदासाचे रंध्रामधुनी भगवत भक्ती नित्य प्रसवते. भगवत भक्ती नित्य प्रसवते. भगवत भक्ती नित्य प्रसवते. श्रीदास. काव्य आणि वाचक स्वर दिलीप चारठाणकर, परभणी.